रामकृष्ण हरी. नित्य अभंग गाथा चिंतनाच्या या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणे हार्दिक स्वागत करतो. एक अत्यंत सुंदर आणि रामेश्वर शास्त्रींच्या जीवनामध्ये ज्या एका अभंगानं प्रचंड बदल केला तो जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग काय होता आणि या अभंगातून आपण काय पाहायचंय हे सगळंच आज आपण या चिंतनामध्ये निश्चित बघणार आहोत. पण तत्पूर्वी या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते करावं अशी एक विनंती करतो आणि त्यासोबतच बेल या चिन्हावर सुद्धा आपण क्लिक करावं. आणि हो, व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी हा अभंग पूर्ण लिखित स्वरूपामध्ये आणि त्यासोबत काही कठीण शब्दांचे अर्थ सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर चला आपण आज या अभंगाला इथे सुरुवात करूया. पहा, आपल्या जीवनामध्ये लोक बदलले तर बदल होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग हे स्वप्न ठरेल. कारण आपल्या जीवनात तोपर्यंत बदल घडत नाही जोपर्यंत आपण स्वतः बदलत नाही. ही खूप साधी प्रक्रिया आहे, खूप साधी गोष्ट आहे, पण ती आकलन तिचं होत नसल्यामुळे आपण आपल्यात बदल करत नाही आणि मग जीवन आपल्याला दुःखामध्ये जातंय काय असा एक भाव निर्माण होतो. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की लोकांनी बदलणं आपल्या हातात नाही, पण आपण बदलणं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी आता या अभंगामधून नेमकं तेच सांगितलेलं आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणाला सुरुवात करण्यापूर्वी याची पार्श्वभूमी म्हणून जे सांगितले जाते की हा अभंग रामेश्वर शास्त्रींना लिहून एका कागदावर जगद्गुरु तुकोबारायांनी पाठवला. का? सगळ्यात पहिली गोष्ट, जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत सात्विक आणि चांगले, परंतु या जगातला नियम असा आहे की जे चांगली माणसं असतात नेमकं शत्रू त्यांच्याच वाट्याला जास्त येतात. रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबारायांच्या वाटेला असेच आलेले. एवढा शत्रुत्व की जगद्गुरु तुकोबारायांची गाथा सुद्धा बुडवण्याचं काम हे रामेश्वर शास्त्रींचंच. पण कालांतराने रामेश्वर शास्त्रींच्या जेव्हा शरीराचा दाह व्हायला सुरुवात झाली, खरं तर हा जो अग्नी होता हा काही शरीराच्या बाहेरून होता असं नाही, तो मनातला होता. तो काही कोणत्याही विलाजाने निघत नव्हता. रामेश्वर शास्त्री पाण्यात बसून राहिले तरी सुद्धा शरीराचा दाह काही शमला नाही. आणि मग शेवटी कोणीतरी जगद्गुरु तुकोबारायांना येऊन विनंती केली की बघा, म्हटले रामेश्वर शास्त्रींच्या जीवनामध्ये अशी अशी अडचण आहे आणि त्यांच्या शरीराचा दाह होतोय, तो काही क्षमता शमेना. शत्रुत्व जगद्गुरु तुकोबारायांच्या मनात तर अजिबातच नव्हतं, पण अगदी टोकाचं शत्रुत्व असणाऱ्या रामेश्वर शास्त्रींच्या बद्दलही जगद्गुरु तुकोबारायांच्या मनात मात्र कायम प्रेम होतं. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. संतांचं हे वैशिष्ट्य आहे, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे खास ठरतात. जगद्गुरु तुकोबारायांनी रामेश्वर शास्त्रीने मला किती त्रास दिला ह्याची अजिबात चिंता न करता किंवा कसल्याही पद्धतीचा विचार न करता त्यांनी एक सुंदरसा अभंग एका कागदावर लिहून दिला आणि तो अभंग वाचल्या क्षणी रामेश्वर शास्त्रींच्या जीवनातला दाह, मनातला दाह किंवा शरीरावरचा दाह हा कमी झाला. लागलेला अग्नी हा तात्काळ विझून गेला. मग काय सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी? तर पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया. तुमचं मन जर शुद्ध असेल तर ना तुम्हाला वाघ खाऊ शकतो ना तुम्हाला विषारी नाग चावू शकतो. आता इथे वाघ खाऊ शकतो का नाही, नाग चावू शकतो का नाही, हा शब्दशः अर्थ घ्यायचा का तो त्याचा काय संदर्भ, या अर्थानं आपण ते समजून घ्यायचंय. तर निश्चित आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की कितीही हिंस्त्र जर व्यक्ती असला तरी मात्र तो त्या व्यक्तीचं काहीच करत नाही जो चित्तानं शुद्ध आहे. कितीही विषारी व्यक्ती असला तरी तो शेवटपर्यंत त्या व्यक्तीचं वाईट करत नाही ज्याचं चित्त शुद्ध आहे. रामेश्वर शास्त्रींनी द्वेष केला हे खरं आहे, पण जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचं चित्त हे सतत आणि कायम शुद्धच होतं तेव्हा मात्र या अभंगाची निर्मिती झाली आणि यापासून रामेश्वर शास्त्रींचा दाह कमी झाला आणि मग रामेश्वर शास्त्रींचं मत परिवर्तन झालं. ते एवढं की जगद्गुरु तुकोबाराय म्हणजेच रामेश्वर भट्ट सांगे द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे साक्षात विष्णू आहेत हे म्हणण्यापर्यंत रामेश्वर शास्त्री गेले. त्याचं कारण तुकोबारायांचं चित्त शुद्ध होतं आणि म्हणून व्याघ्रासारख्या स्वभावाचे
आणि सर्पासारख्या स्वभावाचे रामेश्वर शास्त्रींच्या मध्ये सुद्धा परिवर्तन होऊ शकलं। हा अर्थ आपल्याला या अभंगाच्या पहिल्या चरणातून घ्यायचा आहे। पुढे दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की विष ते अमृत, आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी। म्हणजे जीवनामध्ये काही कडवटपणा येणारच नाही असं नाही, काही आघात पडणार नाही असं नाही, वाट्याला सगळंच येणार आहे, पण तुमचं चित्त शुद्ध नसताना वाटेला आलेला दुःखाच्या बाबतीत तुम्ही मात्र प्रचंड हरून जाताल। आणि जेव्हा तुम्ही सकारात्मक असताल तेव्हा मात्र तुमच्या जीवनात किती दुःख येऊ द्या आणि किती वाईट गोष्टी येऊ द्या, तुम्ही मात्र त्यानं विचलित होणार नाही। म्हणून त्यांनी सांगितलं की विष जरी तुम्हाला पिण्याची वेळ आली तर ते विष विष राहणार नाही। चित्त शुद्ध माणसानं विष जरी पिलं तरी ते मात्र अमृतासारखंच होईल। आघात होणार नाहीत असं नाही, पण ते आघातही हितासारखे होतील। अहो एवढंच नाही, अनितीचा म्हणून जो काही तुमच्याच्याने व्यवहार होईल, अनिती म्हणून जे काही काम तुमच्या हातून घडेल, जरी ते चूक असलं, जरी ते अनितीचं असलं तरी मात्र तुमच्या त्या करण्यामागचा हेतू मात्र शुद्ध असणार आहे। म्हणून तुम्हाला अनितीनं केलेल्या गोष्टीमध्ये सुद्धा ती हिताचीच आहे असा अनुभव येईल। एवढं परिवर्तन चित्तशुद्ध असलेल्या मनातल्या व्यक्तीचं होत असतं। पुढे तिसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होईल शीतळ अग्निज्वाळा। अग्नीच्या ज्वाला सुद्धा शीतल होतील आणि दुःखदायक फळं सुद्धा तुम्हाला सुखाची मिळतील। म्हणजेच काय की जीवनामध्ये जेव्हा तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहणार आहेत तेव्हा मात्र तुम्हाला सगळं काही चांगलं झालेलंच दिसेल, सगळं काही योग्य झालेलंच दिसेल अशा पद्धतीनं आहे। एवढंच नव्हे तर आता चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की आवडेल जीवा जीवाची ये परी, सकळा अंतरी एक भाव। ह्या आता मात्र तुम्हाला एक करायचं आहे, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत आपल्या मनामध्ये चित्तशुद्धीच असली पाहिजे। कुणाच्याही बाबतीत आपल्या मनात द्वेष असता कामा नये। जेव्हा हे लोकांना कळेल की ही जी व्यक्ती आहे हा सगळ्यांवर प्रेम करते, ही जी व्यक्ती आहे ह्याच्या मनामध्ये कुणाबद्दलही द्वेष भावना नसते, तेव्हा ती सगळी माणसं स्वतःच्या जीवापेक्षाही आपल्यावर प्रेम करतील, चित्तशुद्ध असलेल्या व्यक्तीवर प्रेम करतील। अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगतात। आणि मग जेव्हा हा सगळा अनुभव आपल्याला येईल तेव्हा आपण काय गृहीत धरायचं, तर हे शेवटच्या चरणामध्ये फार सुंदरपणे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं। ते म्हणतात की तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जेत येणे अनुभवे। बघा, जेव्हा हा अनुभव तुम्हाला अशा पद्धतीचा येईल तेव्हा तुम्ही स्पष्टपणे लक्षात घेऊन टाकायचं की प्रत्यक्ष नारायणाची तुमच्यावर कृपा झालेली आहे। चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती। बघा मित्रांनो, जेव्हा आपलं मन हे शुद्ध होणार आहे, या शुद्ध मनामध्ये कधीही वाईट असं काहीच राहणार नाही। अहो या एका अभंगानं रामेश्वर शास्त्रींच्या सारख्याच्या जीवनात जर बदल होऊ शकतो तर आपल्याकडे तर गाथा आहे ना। तरीही एवढी गाथा पूर्ण आपल्या जवळ असून आपल्या जीवनामध्ये मात्र काहीही बदल व्हायला जर तयार नसेल तर अजूनही आपल्या चित्तात शुद्धी मात्र येत नाहीये किंवा आलेली नाहीये किंवा आपण ती आणत नाहीये, हे मात्र या ठिकाणी आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून एका अभंगानं जर रामेश्वर शास्त्रींच्या जीवनामध्ये काहीच्या काही बदल होऊ शकतो तर आपल्या हातात गाथा आहे, म्हणजे आपलं जीवन मात्र किती उन्नत आणि किती आनंदी आणि किती सुखाचं होऊ शकतं। मित्रांनो, अभंगांच्या माध्यमातून आपण हेच तर पाहतोय। पुनश्च एकदा आपण हे चिंतन समजून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतानाच या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी।